आयकार्ड जमा करून जायचे. नमस्कार, मी सुनील गाधारे, महाराष्ट्र 36मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पनवेल महानगरपालिकेच्या या रणधुमाळीचा काही विशेष भाग प्रभाग क्रमांक 3 मधला निकाल आता जाहीर झाला आहे. महाविकास आघाडीची या ठिकाणी जीत होताना दिसते. चारी उमेदवार निवडून आल्याचे बाब समोर आलेले दिसताना आता काही उमेदवार आणि सोबत आपण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत. उमेदवार काही वेळातच येणार आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मोठा आनंद या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिसतोय. विशेष काही जर पाहायचं झालं तर या ठिकाणी आपण थोड्या वेळाने संवाद करणार आहोत. अधिकारी वर्ग असेल किंवा उमेदवारांशी नेमकी काय बातचीत असेल, नेमकी खतखत काय असेल, विजयाचा नेमका विश्वास, याच्यापुढे कशा पद्धतीने विकास पाहायला मिळणार आहे, अशा विविध चर्चा आपण करणार आहोत. कसं पाहता आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या चारी उमेदवार निवडून आले, काय आनंद पाहायला मिळतो, कसं पाहता? नक्कीच हा विजय माझ्या जनतेचा आहे. हा विजय माझ्या जे अहोरात्र झटलेले कार्यकर्ते त्यांचा आहे. हा विजय माझ्या कुटुंबाचा आहे. या सर्वांचा हा विजय आहे. आणि नक्कीच या प्रभाग 3 हा 2 शेठ लोक आणि 2 आमदार यांनी प्रतिष्ठेची केली होती, परंतु माझे कार्यकर्ते, माझे कुटुंब, माझे मतदार या ठिकाणी आम्हाला अहोरात्र झटून जी मदत केली, त्याच्यामुळे नक्कीच हा विजय आमचा सुखकर झालेला आहे. आपण बघत असाल पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण फॉर्म भरला होता त्या दिवशी हा विश्वास व्यक्त केलेला आहे की अख्खं पॅनल आपण निवडून आणू. नक्कीच मला विश्वास होता, माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास होता, माझ्या मतदारांवर विश्वास होता की हा पॅनल आमचा येईल. या ठिकाणी रामशेठ, जय म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि BJPची सर्व टीम आम्हाला पाडण्यासाठी साम दाम दंड भेट सर्वच गोष्टींनी प्रयत्न करीत होती, परंतु माझ्या जिगरबाज कार्यकर्त्यांनी हा आमचा विजय सुखकर केलेला आहे. सर, वेगवेगळ्या अडचणी समोर आल्या, तुतारीमध्ये आली, मुस्लिम मतांचं डिव्हिजन आलं आणि या ठिकाणी या सगळं होऊन आज तुमचा विजय झालेला आहे. कसं पाहता या ठिकाणी? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हे सर्व ABC टीम आम्हाला पाडण्यासाठी सर्व प्रकारचे, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का, हे सर्व प्रकारचा खेळ केला होता की कशा प्रकारे आमची मतं डायव्हर्ट होतील, परंतु आमचे कार्यकर्ते जिद्दीने त्या ठिकाणी मतदारांना विश्वास होता की आम्हाला मत देऊन, कारण एक चांगला ह्या पनवेलचा जो चाललेला भ्रष्टाचार आहे तो बदलावाचा प्रत्येक जनतेने ठरवले. जनतेचा आभार कसं मानाल? जनतेचा आभार कसं मानाल? जनतेचा आभार माना कसे मानाल? नक्कीच जनतेने आम्हा चारही महाविकास आघाडीच्या ज्या चारही उमेदवारांना जो भरघोस पाठिंबा दिला, भरघोस मतदान केला, आणि त्याबद्दल मी नक्कीच जनतेचा खूप शब्दात त्यांचा ऋण व्यक्त करू शकत नाही. विरोधीवाल्यांचा काय धशिया उडली आज. आज आमचं जे होतं का हा आमच्या पक्ष येणारच. आज इथं खूप मोठा पक्ष आमचा चारही पॅनल एकदम उदय झालाय. नक्कीच आणखीन पदाधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत. कसं पाहता या ठिकाणी चारी उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहे, आपण का उत्साह पाहायला मिळतोय, काय भावना? यामध्ये हरीशदादा यांचं काम, जनसंपर्क आणि त्यांचं असणारं सामाजिक काम एवढं मोठं आहे की खरोखर त्याला कुठलंही माप देता येऊ शकत नाही. हिमालयासारखं काम आहे आणि त्या माणसानं आत्तापर्यंत जिथं राहिले तिथं फक्त समाजसेवा केलेली आहे. स्वतःचा स्वार्थ कधी बघितलेला नाही त्याने. सर, कसं पाहता, आपण देखील उपस्थित आहात, काय भावना आहे? महाविकास आघाडीचा विजय झालेला या ठिकाणी बालेकिल्ला म्हणणारा भाजपला 2017च्या निवडणुकाची पुनरावृत्ती इथे झालेली आहे. आपण पाहू शकता हरीशदादा केनी, सन्माननीय बालाराम पाटील, सन्माननीय बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या 4ही सीटा इथं आलेल्या आहेत. आणि आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, इथे वर्चस्व फक्त महाविकास आघाडीचं आहे. तुम्ही कार्यकर्त्याचा जल्लोष बघू शकता. आणि हरीशदादा केनी आणि बबनदादा पाटील, बालाराम पाटील साहेबांची इथे तुम्ही संघर्ष आणि मेहनत बघू शकता. आणि ह्या प्रकारे आम्ही सगळं जल्लोष व्यक्त करत आहोत महाविकास आघाडीचा. नक्कीच कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा बदल या ठिकाणी महाविकास आघाडीकडून पाहायला मिळणार आहे. वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ सचिन सोबत सुनील कादारे, महाराष्ट्र 36. एवढा सोपा नव्हता. तुषार पाटीलचा विजय असो. अरे कोण म्हणते येणार नाही, अरे शिवाय राहणार नाही. देखो कोण आया, शेर आया. हरीशदादांनी जी मेहनत घेतली ना 2010-11 पासून, ही त्यांची मेहनत आहे. त्यांच्यामुळे हे संपूर्ण पॅनल विजयी झालेलं आहे. कारण हरीशदादा बाप हा बापच आहे शेवटी.